बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल. क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो. ॲडमिशन सुरू. आज संपर्क करा. साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल, पारेगाव, तालुका येवला. नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बहुचर्चित जनता नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी पुन्हा एल्गार केला असून ठेवीदारांना न्याय द्या, अन्यथा आगामी लोकसभांच्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 22 मार्च शुक्रवार रोजी येवला शहरातील हुतात्मा स्मारक या ठिकाणी जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी एकत्र येऊन संस्थाचालक दौलतराव ठाकरे व संचालक मंडळ तसेच घोटाळ्यामध्ये सहभागी असलेले कर्मचारी यांना तातडीनं अटक करून ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या यासाठी निदर्शने केली. जनता नागरी पतसंस्थेमध्ये अनेक हातावर काम करणाऱ्या कष्टकरी तसेच सेवानिवृत्त नागरिकांचे पैसे अडकले असून सहकार खाते हात धरून बसले आहे. यातील मुख्य सूत्रधार दौलतराव ठाकरे अनेक दिवसांपासून फरार असून तो पोलिसांना अद्याप मिळून आलेला नाही. वारंवार आंदोलने व उपोषण करून सुद्धा शासन त्याची दखल घेत नाही. म्हणून लवकरात लवकर न्याय न मिळाल्यास आगामी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय या प्रसंगी घेण्यात आला आहे. या प्रसंगी भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन देखील करण्यात असल्याची माहिती ठेवीदारांनी दिली आहे. या आंदोलनाच्या वेळी नाशिक, मनमाड, येवला येथील पतसंस्थेतील ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. SK9 येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे, येवला. ठेवीदार संघटनेचा विजय असो. ठेवीदार संघटनेचा विजय असो. प्रॉपर्टी विकून आज आम्ही सर्व लोक येवला नागरी पतपेढी संस्था जी आहे त्याचे पैसे ठेवीदारांना 4 वर्षापासून अजिबात मिळत नाही आहे. त्याच्या विरोधात आम्ही 2 ते 3 वेळेस उपोषण केले. मनमाडकरांनी केले, येवलेकरांनी 2023मध्ये 2 वेळेस केले. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट ऑडिटरने FIR दाखल केला आणि 29 कोटी रुपयाचा फ्रॉड डिक्लेअर केला. तरी देखील गव्हर्नमेंटने कुठलंही कॉग्निजन्स घेतलेलं नाही आहे. आणि यामुळे आमचे सर्व ठेवीदार ते अगदी हातावरचे असो, सेवानिवृत्त असो, महिला असो, सगळ्यांना कोणालाही काही दाद मिळालेली नाही आहे. दुष्परिणाम असा झालेला आहे की वेळेवर पैसे तर नाहीच मिळाले आणि ज्याचे पैसे होते हक्कासाठी, इलाजासाठी ते न मिळाल्यामुळे 8 लोक आमचे ठेवीदार मृत्युमुखी पडलेले आहे. आणि काही लोक आजच्या तारखेला भरपूर आजारपणाने सामना करत आहे, पण त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नाही आहे. आज आमची परिस्थिती ठीक वशी झालेली आहे जशी द्वापूरमध्ये द्रौपदीची वस्त्रहरणाची झालेली होती. आज आमचं आर्थिक वस्त्रहरण आटोपल्यात आलेलं आहे. सर्व भीष्म पितामहाची भूमिका वाजवत आहे. शासन प्रशासन सगळे दुःशासन झालेले आहे. आणि दुसरी गोष्ट आमची अशी आहे की पोलीस प्रशासनपासून तर आमचं जे सहकार खातं आहे हे सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची दाद देत नाही. आम्ही 2 ते 3 वेळेस एवढं करून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकार फक्त आश्वासन मिळाला, या पलीकडे काहीच मिळालेलं नाही. आमची सर्व ठेवीदारांच्या वतीने एकच मागणी आहे की दौलत ठाकरे संचालक आणि चेअरमॅन जे आहे सगळे बोर्ड ऑफ डायरेक्टर तसंच कर्मचारी यांच्याकडे जेवढी काही मालमत्ता आहे यांना मालमत्ता विकून यांना अटक करून आमचे सर्वांचे पैसे व्याजासह वेळेवर त्वरित मिळावे अशी आमची विनंती आहे. जनता नागरी पतसंस्थेच्या विरोधामध्ये आम्ही सर्व ठेवीदार यांच्या विरोधामध्ये वारंवार शासनाला सांगून आमच्या ठेवीचा कोणत्याही प्रकारचा विचार केला जात नाही. याच्यामध्ये तिथले मॅनेजर प्रशांत वडनेरे व संचालक मंडळ, चेअरमन व संस्थापक यांचा मोठा याच्यामध्ये हात आहे. ह्या घोटाळ्यामध्ये आम्ही वारंवार यांना पुरावे दिले. यांना वारंवार सांगितलं की सदर्व ह्या पतसंस्थेच्या सर्व संचालकांना व कर्मचाऱ्यांना अटक करा, यांच्या प्रॉपर्टी सील करा आणि ह्या गोरगरीब जनतेचे पैसे तुम्ही द्या. परंतु अद्यापपर्यंत हे काजू बदाम त्यांना खाऊ घालतात आणि सदर्व ह्या प्रशासन यांच्या विरोधामध्ये अद्याप ठोर असा पाऊल उचलून यांच्या प्रॉपर्टी सील करत नाही आहे. परंतु ह्या शासनाने एवढी पण माती खाऊ नये ही आम्हाला त्यांना हात जोडून विनंती आहे का कुठंतरी मनुष्य जागा आहे आणि या मनुष्याच्या पैशाकरिता हे सर्व ठेवीदार रात्रंदिवस मेहनत करून तुम्हाला पुरावे देतात, सगळं देतात, देखील तुम्ही त्याचं काम करत नाही आहे. तर आम्हाला जर आमचे पैसे मिळाले नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि येत्या निवडणुकीवर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू ही आम्हाला शासनाला विनंती आहे.
तहसील कार्यालयासमोर मोर्चे आंदोलन करूनही उपोषण करूनही आम्हाला आमची रक्कम भेटत नाही आहे. त्यामुळे सर्व लोक खूप अडचणीत आहे. सगळ्यांचे पैसे वेळेत भेटावे एवढी मी प्रशासनाकडे विनंती करते. सगळे राहणार मनमाड. मी जनता नागरिक मी एजंट होतो. जवळजवळ माझे 12 लाख रुपये मनमाडचे जवळ 4 कोटी रुपये थकलेले आणि बाकीची आर्थिक स्थिती इतकी खाल्लेली का मागील 4 वर्षापासून आम्ही फॉलोअप घेतो, पण कुठलं याची दखल कोणी घेत नाही. अक्षरशः परिस्थिती इतकी खराब आहे का लोक आम्हाला घरून त्रास देतात. अक्षरशः आम्हाला परिस्थिती इतकी खराब होत चाललेली आहे. पण सरकार कुठलंही दुर्लक्ष करतं आमच्याकडे. तर आमची एवढीच विनंती आहे की आमचे लोकांचे सर्वांचे पैसे भेटू जावे व आम्हाला मासिक त्रासापासून मुक्त व्हावी ही नम्र विनंती. गेले दोन्ही मुलांना करोना झाला, ऑपरेशन झालं, भांडले तरी पैसे भेटत नाही. शेवया कुरड्याचे माझे इतके कष्टाचे पैसे मित्तल साहेब म्हणते ना द्रौपदीचं, तर द्रौपदी सारखीच आमची अक्षरशः दशा झाली. किती पैसे? आमचे 5-6 लाख आहे. तर बाबा आता इकडे जातं, पण आमचे पैसे सोय करा. पैसे भेटायलाच पाहिजे. नाटक करा, काही करा, कुठून शोधून आणा, पण पैसे आमचे भेटायलाच पाहिजे. ओके. चुकीच्या जीवनशैलीमुळे आपले वजन वाढले आहे का? बीपी, थायरॉइड, हृदयरोग, गुडघे दुखणे, अपचन अशा समस्यांनी आपण त्रस्त आहात का? यावर एकच उपाय. वेलनेस येवला क्लब घेऊन आले आहेत. वजन कमी करा अथवा वाढवा. प्री वर्कआउट, तेही संतुलित आहार व योग्य मार्गदर्शन सोबत. आजच प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा. येवला वेलनेस क्लब, ठिकाण उत्तमराव पाटील शिंदे प्लाझा, स्वामी समर्थ केंद्रासमोर, पारेगाव रोड, येवला.